रवा मसाला पराठा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, कारण पराठा म्हणलं की आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा आणि कोथिंबीरचा पण पराठा आपण खाल्लेला आहे. पण रव्यापासून होणारा हा पराठा तुम्ही कधी खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर नक्की आजचा व्हिडिओ बघा. इतका छान टेस्टी असा हा रव्यापासून पराठा तयार होतो. एकदम वेगळी रेसिपी आहे, खूप छान आहे. याला तुम्ही रवा मसाला रोटीसुद्धा बोलू शकता. टिफिनसाठी किंवा असं बटाट्याच्या भाजीसोबत काही स्वयंपाकाला सुचलं नाही ते पराठे बनवून खाऊ शकता. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. आता 1 वाटी बारीक रवा जर घेतला असेल तर तुम्ही इथे 1.25 वाटी गरम पाणी, म्हणजे इतकं गरम नाही उकळतं, थोडंसं कोमट पाहिजे पण गरम पाहिजे. हे बघा मी इकडे 1 फुल वाटी असं गरम पाणी याच्यामध्ये ओतून घेतलं आहे रव्यामध्ये. याने काय होतं, रवा छान फुलला जातो आणि नरम सॉफ्ट पडतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं 1 मोठा बटाटा कुस्करून टाकायचा. आता हे गरम पाण्यामध्ये रवा एकदम छान भिजून निघला आहे. हे 1 मोठा बटाटा मी शिजून कुस्करून घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर इकडे बघू शकता मी इथं कोथिंबीर टाकली. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, काही मसाले टाकायचे रोजच्या वापरण्यातले. त्याच्यामध्ये आहे सुरुवातीला थोडासा गरम मसाला, थोडासा लाल मसाला पावडर टाकायचं, थोडा धना पावडर टाकायचं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. बघू शकता हे आपले रोजचे मसाले आहेत. आणि हे सगळं मग एकजीव करून घ्यायचं. चिमूटभर मी इथे जिरेसुद्धा टाकले, तुम्ही तीळ टाकू शकता. तर आता हे सगळे मसाले बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये. आता रवा कसा गरम पाण्याने छानपैकी फुलला आहे आणि नरम सॉफ्ट झाला आहे, त्यामुळं बटाट्यासोबत हा लगेच पॅक होतो, मळला जातो. हे बघा हलक्या हाताने हा सगळा एकजीव करून घ्यायचं. खूप छान हा पराठा लागतो, एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आलू पराठा वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण खाल्लेत, पण हा जरा रवा पराठा खाऊन बघा. आता याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहे, कारण पराठा आपला पॅक राहतो. आणि दुसरी गोष्ट, पराठा म्हणलं की आपल्याला हा गव्हाचं पीठ हे गरजेचंच आहे. त्यामुळं मी 1 वाटी इथं गव्हाचं पीठ जसं लागेल तसं टाकते, म्हणजे जोपर्यंत हा बॅटर घट्ट होत नाही, अगदी चपाती लाटायसारखं. हे बघा सगळा रवा बटाटा सगळं मिक्स कसं झालं आहे छानपैकी. आणि परत थोडं असं गव्हाचं पीठ टाकत राहायचं. जर बॅटर पातळ वाटत असेल तर मग हे सुक्कं पीठ असं टाकत राहायचं थोडं. आणि मग छानपैकी याचं असं पीठ मळलं जातं. स्वच्छ हात धुवून, जर हाताला चिटकत असेल तर स्वच्छ हात धुवायचा आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून मग हे असं पीठ मळलं जातं. बघा नरम सॉफ्ट हे पीठ तयार झाले. छोट्या याच्या लाट्या तयार करायच्या, जसे आपण चपात्या करतो अगदी तशीच प्रोसेस आहे. तर मस्त अशा छोट्या मी याच्या लाट्या तयार केले. हाताला तेल लावायचं थोडं, म्हणजे सहजपणे न चिटकता ह्या लाट्या तयार होतात. आणि सुक्कं पीठ लावून ठेवायचं. काय हे रवा आहे त्यामुळं थोडासा मेल्टी आहे. हे असं जसं पण तुम्हाला लहान मोठे गोळे हवे तेवढे तुम्ही हे करू शकता पिठाचे. आता मी 2-4 करून घेते सुरुवातीचे. 1 वाटी रव्यापासून, 1 बटाट्यापासून भरपूर सारे तुम्ही पराठे बनवू शकता. आता हे सगळे असे छानपैकी मी ह्या लाट्या करून घेतल्या. आपलं नॉर्मल चपातीचं पीठ घ्यायचं, थोडं सुक्कं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने ह्याला लाटायचं. पण लहान मोठा जितका पण तुम्हाला हवा तितक्याचा पराठा लाटून घ्या. आता याच्यामध्ये आपण रवा, बटाटा, मसाले वगैरे टाकले, कोथिंबीर टाकले, जिरे टाकले. खूप छान स्वाद येतो ह्या पराठ्याचा. हे बघा अगदी हलक्या हाताने लाटायचं, नाही तर तुटला जाऊ शकतो. त्यामुळे मी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेते. जास्त मोठा नाही करत आहे, कारण लाटी छोटीच आहे, त्यामुळं छोटाच लाटते पराठा. आता हा लाटून घेतला व्यवस्थित. ह्याला आता आपण शेकून घेऊया. तर तवा चांगला तापलेला आहे, याच्यावर हलक्या हाताने टाकायचा. तेल तूप जे पण तुम्हाला आवडेल ते पराठ्याला दोन्ही बाजून लावून चांगलं डाग पडेपर्यंत याला भाजून घ्या. तर इकडे मी नॉर्मल आपलं तेल लावते आणि गॅस आधीमध्ये तुम्ही थोडंसं वाढू शकता. तर मी सध्या स्लो गॅस ठेवलेला आहे तेल लावेपर्यंत, आणि मग मध्ये थोडासा वाढवायचा. दोन्ही बाजूनी असं छानपैकी तूप किंवा तेल लावायचं. तूप लावून तर अजून छान टेस्ट येईल पराठ्याला. आणि दुसरा पराठा लाटून ठेवायचा. तर बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे पराठ्याला. आणि दोन्ही बाजूनी असं तेल तूप लावून घ्यायचं. आणि याच्यावर जर जोपर्यंत अशी ब्राऊन डागं नाही येत ना, म्हणजे चांगल्या प्रकारे भाजलं नाही जात, तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. हे बघा कशी याच्यावर डागं पडलेले आहेत. हे असे डागे पडेपर्यंत
म्हणजे ब्राऊन स्पॉट पडेपर्यंत भाजायचा. नरम लुसलुशीत हा खरपूस भाजून घेतलेला आहे. तर त्याला काढून घेते. दुसरा पराठा लाटून घेतला आहे, तो सुद्धा आता लगेच टाकून घेऊया. आता मी दुसरा पराठा जो लाटून घेतला आहे तो असा लगेच टाकून घ्यायचं. असे एक पराठा शेकेपर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा. आणि हा पराठा ना लाटता वेळेस फक्त हलका हात ठेवा बस. परत एकदा असं दोन्ही बाजूनी भाजून घ्या. शक्यतो तुम्ही तूपच लावा, कारण तुपाने खूप छान चव येते पराठ्याला. हे बघू शकता किती छान, कुठेही न तुटता न फाटता आपला हा पराठा तयार होत आहे. हे असं दोन्ही बाजूनी याला चांगले डाग पडेपर्यंत शेकून घ्यायचं, भाजून घ्यायचं. असं कडक झाला की काढून घ्यायचं. आता तिसरा पराठा सुद्धा मी लाटून ठेवलेला आहे आणि केलेले आहेत झटकीपट हे 4 पराठे सुरुवातीचे. तर इकडे तुम्ही बघू शकता हे रवा मसाला पराठा इतका छान तयार झालेला आहे, कुठेही तुटला नाही. आणि तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर किती नरम सॉफ्ट लुसलुशीत एकदम घडी पडत आहे. पाहू शकता मस्त झालेला आहे. हा पराठा एकदा तरी नक्की खाऊन बघा, ट्राय करून बघा. अप्रतिम याची चव लागते. टिफिनसाठी सुद्धा उत्तम आहे. लहान मुलांना टिफिनसाठी खूप छान पर्याय आहे, हेल्दी आहे. मी कोथिंबीर वापरली, तुम्ही पालक मेथीसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. तर बघा किती भारी वाटतो हा रवा मसाला पराठा. हा वेगळा पराठा आहे, म्हणजे आपण नेहमीच आलू पराठे वगैरे खातो, पण हे जरा वेगळा काहीतरी ट्राय करून बघा, खूप भारी वाटतो. ज्याला पण तुम्ही हे देताना करून आवडीने खातील इतका छान आहे. गरमागरम चहाबरोबर जरी असे 2-4 पराठे घेतले तरी पोट भरून असं मन तृप्त होईल. तर कशी वाटली बघा तुम्हाला ही आजची रेसिपी रवा पराठ्याची. आवडली असेल तर ट्राय करा. अशीच वेगवेगळ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. हे बघा किती छान याची घडी पडती, मस्त असं भाजून निघलेला आहे. थंडगार दहीसोबत किंवा केचपसोबत, गरमागरम चहासोबत, बटाट्याच्या भाजीसोबत वेगवेगळ्या आवडीनुसार तुम्ही हे खाऊ शकता. तर बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. आता मी गरमागरम चहा करणार आहे, चहावर मग हे पराठे खाऊन टाकणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि असे नक्की एकदा ट्राय करून बघा. जरा वेगळं काहीतरी आपलं करून बघायचं आणि खाऊन बघायचं. आवडलं की आपण परत करू शकतो. तर तुम्ही करून बघा, खरंच तुम्ही आवडीने खातान, इतके छान लागतात. याचा स्वाद खूप मस्त येतो नॉर्मल पराठ्यापेक्षा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.